डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया. चला वॉरियर्स, इंग्लिश ग्रामर शिकूया. हॅलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. आज खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी अपलोड करते, पण खरं तर हा व्हिडिओ अपलोड करण्यापाठीमागं काय कारण आहे हे तुम्हाला माहितीच असेल. जे पण वॉरियर्स आहेत, जे तलाठी भरतीचा प्लॅन फॉलो करत आहेत, त्यांच्यासाठी हे इंग्लिश ग्रामरचे लेक्चर्स आहेत. आणि प्लस सध्या PSI मेन्सवाले जे आहेत ते खूप कन्फ्युजनमध्ये आहेत, कारण रिझल्ट येत नाही आहे आणि मेन्सची तयारी करायची की 30 एप्रिलची तयारी करायची, हा एक गोंधळ डोक्यात आहेच. सो जर 30 एप्रिल फोकस करून अभ्यास करत असाल तर त्यासोबत मेन्सचं थोडंफार काहीतरी व्हावं म्हणून हे इंग्लिशचे लेक्चर्स त्यांच्यासाठी सुद्धा हेल्पफुल ठरतील. तर आजच्या लेक्चरमध्ये जो पार्ट आपण पाहणार आहोत तो पार्ट ऑफ स्पीचचा पुढचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण वर्ब्सबद्दलची माहिती पाहणार आहोत. ऑलरेडी नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह यांचे जे पार्ट्स आहेत ते मी अपलोड केलेले आहे. त्याचसोबत इतरसुद्धा म्हणजे जसे की इफ क्लॉज आहे, कंडिशनल सेंटेन्सेस असेल किंवा इतर वोकॅब्युलरीचे लेक्चर्स जे आहेत ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पाहून घ्या, त्याची तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल. मग आज आपण वर्ब अभ्यासतोय. बेसिकली आज आपण वर्बचे जे टाईप्स आहेत ते अभ्यासणार आहोत. मग ज्यावेळेला तुम्ही वर्ब या शब्दाचा विचार करता तर त्याच्यातून तुम्हाला काय अर्थ प्रतीत होतो, म्हणजे वर्ब म्हणजे काय, तर असे शब्द जे वाक्यातली क्रिया दर्शवतात. आणि अर्थात जर एखाद्या वाक्यातली क्रिया किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जर शब्दच नसेल तर वाक्य ते अर्थपूर्ण होतच नाही. म्हणजेच वाक्याला अर्थपूर्ण बनवणारा, त्याचबरोबर वाक्यातली कर्त्याची क्रिया दर्शवणारा जो शब्द असतो त्याला तुम्ही वर्ब असं म्हणता. बऱ्याचदा याला ॲक्शन वर्ड्स असं सुद्धा म्हटलं जातं, की जे ॲक्शन जे आहेत ते सूचित करत असतात. मग वर्बचे जर आपण पाहिले तर मुख्य 2 प्रकार पडतात. एक आहे मेन वर्ब्स आणि दुसरा आहे तो ऑक्झिलरी वर्ब्स. तर याच्यापैकी मेन वर्ब जे आहेत त्याच्यापैकी आपल्याला काहीवरती, म्हणजे जसे की ट्रान्झिटिव्ह असेल किंवा इनट्रान्झिटिव्ह असेल त्याच्यावरती क्वेश्चन बनतात. बट जे ऑक्झिलरीज आहेत हे खूप वेळा दिले जातात तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी, आणि ऑक्झिलरी थोडं डीपमध्ये करण्याची गरज असते. आज आपण फक्त बेसिक त्याचे जे प्रकार आहेत ते फक्त समजून घेणार आहोत. मग मेन वर्बचा जर विचार केला तर याचे 2 प्रकार पडतात, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आता हे थोडंसं समजायला तुम्हाला इंग्लिशमधून जर तुम्ही पाहायला गेलं तर कठीण जाऊ शकतं. आपण आपल्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय असतं तर सकर्मक क्रियापदं असतात. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये एखादा कर्ता असेल, एखादं कर्म असेल, म्हणजे कर्ता तर असेलच ऑब्वियसली, पण कर्त्याने केलेली क्रिया जर कर्मावरती घडत असेल तर ते जे क्रियापद असतं ते ट्रान्झिटिव्ह असतं. आणि जर एखादी क्रिया कर्त्यापाशीच सुरू होत असेल आणि कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते इनट्रान्झिटिव्ह वर्ब असतं. कसं ते आपण पुढे उदाहरणासह समजून घेणार आहोत. मग जेव्हा आपण मेन वर्बचा विचार करतो तर मेन वर्ब म्हणजे काय असतं तर वाक्यातला क्रिया दर्शवणारा जो मुख्य शब्द आहे त्याला तुम्ही मेन वर्ब असं म्हणता. दुसरं एक सांगता येईल की जसं काळ बदलतो त्या पद्धतीने जर त्या क्रियापदाचं रूप बदलत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही मेन वर्ब असं म्हणता. म्हणजे जसं की तुम्ही बऱ्याचदा, जसं गोचं आपण उदाहरण घेतलं, गो म्हणजे जाणे, तर जर तुम्ही वर्तमान काळामध्ये बोलत असाल तर तुम्ही गो म्हणाल, भूतकाळामध्ये म्हणत असाल तर वेंट म्हणाल, जर तुम्ही पूर्ण भूतकाळामध्ये म्हणत असाल तर गॉन म्हणाल, किंवा तुम्ही ॲक्शन दर्शवत असाल, एखादी क्रिया चालू आहे दर्शवत असाल तर आय एम गोईंग सुद्धा आपण वापरतो. म्हणजे असं क्रियापद ज्याची तिन्ही काळामध्ये रूपं असतात, प्लस त्याला ING फॉर्म सुद्धा होतो किंवा ING प्रत्यय सुद्धा लागू शकतो, अशी जी क्रियापदं असतात त्याला तुम्ही मेन वर्ब असं म्हणतात. जसं की डान्स, डान्स्ड, डान्सिंग. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ते क्रिया दर्शवणारा शब्द आहे, शी इज डान्सिंग. आय एम टीचिंग, आता मी शिकवत आहे तर आय एम टीचिंग हा माझे क्रिया दर्शवणारा शब्द आहे. सो जिथे जिथे असं सिम्पलवालं सेंटेन्स येईल जिथे की वर्ब जे आहे ते तुमची क्रिया दर्शवत असेल आणि ते वर्ब जर तिन्ही काळामध्ये येत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल, मेन वर्ब असं म्हणाल. मग याचे जे 2 प्रकार पडतात, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह, ते थोडे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायच्यात. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय तर सकर्मक क्रियापद. आता सकर्मक म्हणजे काय, जसं मराठीमध्ये तुम्हाला जर सकर्मक आणि अकर्मक ओळखायचं असेल तर एक ट्रिक तुम्ही अप्लाय करता, तशीच तुम्हाला ती इंग्लिशमध्ये पण करायची आहे. काय तर आपण क्रियापदाला जो आहे म्हणजे कर्ता, करणारा कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता मिळतो, आणि क्रिया कोणावरती घडली असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं. मग जर समजा इंग्लिशमध्ये पण सेम एखादी क्रिया घडत असेल, एखादी ॲक्शन घडत असेल आणि ती करणारा कर्ता जर ती क्रिया दुसऱ्यावरती घडवत असेल, म्हणजे कर्मावरती जर ती क्रिया घडत असेल
त्याचा परिणाम कर्मावरती होत असेल तर त्याला तुम्ही ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणाल. सोप्या भाषेमध्ये समजायचं तर शी ॲट अ मँगो, शी ॲट अ मँगो, तिने आंबा खाल्ला. आता तिने खाल्ला, खाण्याची क्रिया कोणी केली? तिने केली. पण कोणावरती घडली ती? मँगोवरती. म्हणजे इथे मँगो जे आहे ते कर्म आहे आणि कर्मावरती कर्त्याने क्रिया केली आहे, म्हणून इथे जे आलेलं हे आहे ईटचं दुसरं रूप ते तुम्हाला ट्रान्झिटिव्ह वर्ब असं पाहायला मिळतं. ठीक आहे. किंवा ही ड्रँक वॉटर, आता तो पाणी पिला, तो पिला, पाणी पिण्याची क्रिया त्याने केली पण घडली कोणावरती? पाण्यावरती घडली, म्हणजे त्याचा असर त्या पाण्यावरती झाला, म्हणून हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. किंवा ही कट ॲन ॲपल, त्याने ॲपल कापलं म्हणजे ॲपल कट करण्याची क्रिया घडली. ठीक आहे. टीचर टॉट स्टुडंट्स, टीचरने स्टुडंट्सना शिकवलं. आता शिकवणारा कोण आहे? शिक्षक. शिकवण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे? विद्यार्थ्यांवरती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जिथे तुम्हाला कर्ता कर्म दोन्ही पाहायला मिळेल आणि कर्त्याने केलेली क्रिया कर्मावरती घडत असेल त्याला तुम्ही ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणाल. इंग्लिशमध्ये मराठीपेक्षा हे फाइंड आउट करायला इझी जातं, फक्त तुम्हाला बेसिक माहिती असायला पाहिजे. सो तुम्हाला ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्बवरती प्रश्न बनतात. एखादं विधान दिलं जाईल आणि याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे की इनट्रान्झिटिव्ह आहे ते विचारलं जाईल. तर इनट्रान्झिटिव्ह काय असेल मग? अकर्मक क्रियापद. ही लाफ्स लाऊडली. आता इथे पहा की तो मोठ्या मोठ्याने हसतोय, तो हसतो मोठ्या मोठ्याने. हसण्याची क्रिया करणारा तो आहे म्हणजे कर्ता ही आहे. क्रिया घडली कोणावरती? त्याच्यावरतीच, म्हणजे तोच हे करतोय ना, तोच हसतोय आणि त्याच्यावरतीच क्रिया घडते. म्हणजे इथे कर्म नाही आहे, कर्त्याची क्रिया कर्त्यापासून सुरू झाली आणि कर्त्यावरच ती थांबली, म्हणून याला म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच अकर्मक क्रियापद. ठीक आहे. इथे तुमचं मराठीचं पण क्लिअर होऊन जाते. शी सिंग्स वेल, ती उत्तम गाते, म्हणजे ती गाते, गाण्याची क्रिया ती करते आणि उत्तम गाते. इथे पण फक्त काय केलेलं आहे तर त्याचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे तिची जी क्रिया आहे ती तिच्यापासूनच सुरू होते आणि तिच्याजवळच संपते, त्याच्यामुळे याला तुम्ही म्हणाल इनट्रान्झिटिव्ह वर्ब. तर अशी खूप सगळी उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. एखादी ॲक्शन एखादा पर्सन करत आहे, एखादा कर्ता करत आहे आपण म्हणूयात, आणि ती त्याच्यावरतीच घडत आहे किंवा ती क्रिया जी आहे ती जस्ट एक्सप्लेन केलेली आहे, तर त्याला तुम्ही इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणाल, म्हणजेच आकर्मक क्रियापद असं म्हणाल. तर हे मेन वर्बचे प्रकार आहेत. या व्यतिरिक्त वर्बचे काही प्रकार पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती पण बऱ्याचदा प्रश्न बनतो की सरळ सरळ वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला विचारलं जातं की याच्यामध्ये कुठला टाईप आहे वर्बचा. तर हे जे इतर प्रकार आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. आता अदर टाईप्समध्ये एक येतं फिजिकल किंवा ॲक्शन वर्ब. असं की एखादी कृती करतानाचं जे वर्ब, जसे की तुम्ही म्हणजे हे जे प्रकार आहेत ते कुठेतरी तुम्हाला ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्हमध्येच पाहायला मिळतील किंवा काही जे आहे ते ऑक्झिलरी वर्ब्समध्ये पण पाहायला मिळतील. पण बेसिकली जर तुम्हाला प्रश्न विचारला, जसं की PSIच्या बाबतीत तर डेफिनेटली, म्हणजे तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर मेन्सला असे प्रश्न येतात की एखादं वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्यामधले फिजिकल किंवा ॲक्शन वर्ब आहे की मेंटल वर्ब आहे की स्टेट ऑफ बीइंग प्रेझेंट करणारं वर्ब आहे, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. मग हे जे फिजिकल किंवा ॲक्शन वर्ब आहे हे काय आहे तर तुमची एखादी क्रिया दर्शवलं जाते. शी इज वॉकिंग, आता हे ती करत असलेली क्रिया दाखवलेली आहे. ठीक आहे. ही इज गोईंग, तो जात आहे. दे आर रायटिंग किंवा दे राईट असं सुद्धा येऊ शकतं. शी राईट्स. एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी दर्शवणारं जे वर्ब असेल, एखादी शारीरिक क्रिया, जसे की आय एम टीचिंग, आता मी शिकवत आहे, ही माझी फिजिकल ॲक्शन आहे सध्या. तर फिजिकल ॲक्शन दर्शवणारे जे वर्ब्स असतात त्यांना तुम्ही फिजिकल वर्ब्स किंवा ॲक्शन वर्ब्स असं म्हणू शकता. दुसरा टाईप येईल मेंटल वर्ब्स. आता मेंटल वर्ब्स काय असतात? काही गोष्टी असतात ज्या की आपण ॲक्च्युली करत नसतो, म्हणजे ॲक्च्युली शरीराने आपण ती हालचाल करत नसतो, बट त्या गोष्टी घडत असतात. किंवा आपण असं म्हणू शकतो की त्या कुठेतरी विचारामध्ये असतात किंवा ज्यांना अमूर्त गोष्टी पण म्हणू शकता तुम्ही, जसे की आय नो हू इज ही. आय नो, आता नो मला माहीत आहे. माहीत असण्याची क्रिया फिजिकली घडते का? नाही, हे माझ्या ब्रेनमध्ये घडते. सो अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही मेंटल वर्ब्स असं म्हणता. किंवा आय ट्रस्ट यू, मी ट्रस्ट करते, मी तुझ्यावरती, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. आता हे जे ट्रस्ट आहे, हा ट्रस्ट मी फिजिकली दाखवू शकते का? नाही, ही एक कन्सेप्ट आहे जी माझ्या ब्रेनमध्ये आहे. ठीक आहे. पण इथे ट्रस्ट हे वर्ब आहे, तर असे जे वर्ब असतात ते मेंटलमध्ये जातात. ठीक आहे. बिलीव्ह, त्याच्यानंतर ट्रस्ट आहे, फेथ आहे.
त्याच्यानंतर नो आहे, रिमेंबर आहे, या सगळ्या गोष्टी किंवा आयडेंटिफाय आहे, या सगळ्या गोष्टी कुठे येतील? मेंटल वर्ब्समध्ये येतील. त्याच्यानंतर स्टेट ऑफ बीइंग म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या स्थितीमध्ये असणं किंवा एखादा कुठलीही गोष्ट, एखादी थिंग आहे तिची स्थिती दर्शवणारी गोष्ट. आय एम अ टीचर, ठीक आहे, म्हणजे ही एक स्थिती आहे माझी, तर ती दर्शवण्यासाठी वापरलेलं आय एम अ टीचर. आय एम हे काय झालं मग? स्टेट ऑफ बीइंग. खरं तर एम हे इकडं ऑक्झिलरीजमध्ये येईल, पण इथे हे स्टेट दर्शवते, कुठल्या तरी गोष्टीची स्थिती दर्शवते किंवा बऱ्याचदा गती दर्शवण्यासाठी पण वापरले जातात. तर असे जे वर्ब्स असतील ते स्टेट ऑफ बीइंग वर्ब्समध्ये येतील. ठीक आहे. शी इज अ डॉक्टर, ही इज ॲन ॲक्टर, हे जे असतात तर मग ते भूतकाळामधले पण वापरले जाऊ शकतात किंवा शी वॉज टीचर, शी वॉज टीचर, ती शिक्षिका होती. तर इथे वॉज जे आहे ते कसं येईल? स्टेट ऑफ बीइंगमध्ये वापरलेलं वर्ब येईल. त्याच्यानंतर येतं फिनाईट. फिनाईट म्हणजे असे वर्ब्स असतात किंवा अशी क्रियापदं असतात जी कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतात. आता कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलणारी म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला आपण कर्ते घेतो जसे की आय, वी, यू, त्यानंतर ही, शी, इट आणि दे. आता ज्यावेळेला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एखादं वाक्य बोलत असो तर आपल्याला माहिती आहे की साधा सरळ नियम आहे की कर्ता अधिक क्रियापदाचं पहिलं रूप असतं. म्हणजे आय राईट, वी राईट, यू राईट, दे राईट. पण ज्यावेळेला आपण एकवचनी कर्ता घेतो, ही, शी, इट घेतो, त्यावेळेला राईटला यस किंवा इएस म्हणजे जे क्रियापद असेल त्याला येस किंवा इएस प्रत्यय लागतो. राईटला राईट्स म्हणजे एस प्रत्यय लागेल, प्लेला प्लेज हा प्रत्यय लागेल, ट्रायला ट्रायज इएस प्रत्यय लागेल. तर या पद्धतीने मग जर समजा आता हे सगळे कर्ते आहेत आणि या कर्त्यानुसार जर एखादं क्रियापद बदलत असेल, कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार जर बदलत असेल, लिंग म्हणजे काय तर ही आणि शी याच्यानुसार बदलते किंवा वचनानुसार कसं बदलते, ज्यावेळेला आपण इट एकवचनी म्हणतोय त्यावेळेला ते वेगळं असेल, दे अनेक वचनी म्हणतोय त्यावेळेला ते वेगळं असेल. ठीक आहे. तर जर आपण एकवचनी आणि अनेकवचनीचा विचार केला तर जर त्या क्रियापदाचं म्हणजे वर्बचं जर रूप बदलत असेल तर त्याला तुम्ही फिनाईट वर्ब असं म्हणाल. ठीक आहे. मग याच्यामध्ये आय गो, यू गो, ही गोज, शी गोज, ठीक आहे, इएस प्रत्यय लागला, राईट राईट्स, या पद्धतीने. तर त्याला फिनाईट म्हणायचं. फिनाईटवरती प्रश्न विचारले जातात. आणि नॉन फिनाईट काय असेल मग? तर जे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत नाही ते वर्ब्स. कर्त्याचं वचन जरी बदललं किंवा लिंग जरी बदललं, जेंडर किंवा नंबर जरी बदलला तरी सुद्धा जे बदलत नाही त्याला नॉन फिनाईट म्हणतात. आय एम अबाउट टू लिव्ह, आय एम अबाउट टू लिव्ह, ठीक आहे. ही इज अबाउट टू लिव्ह. आता इथे दोन्हीकडे लिव्ह लिव्हच आलं. इथे यस किंवा यस प्रत्यय लागला का किंवा कर्त्यानुसार ते बदललं का? नाही बदललं. पण जर समजा मी असं म्हटलं, आता इथे आपण राईट घेतलं, गो घेतलं, इट, आय इट, ही इट्स, इथे मात्र एस प्रत्यय लागला. म्हणजे कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर बदललं तर ते फिनाईट आणि जर नाही बदललं तर ते इनफिनाईट. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन फिनाईट. त्याच्यानंतर लिंकिंग वर्ब्स. आता लिंकिंग वर्ब्स काय असतात तर असं वर्ब जे की जो कर्ता दिलेला आहे त्याच्या पुढे अगेन जर समजा एखादं नाऊन येत असेल आणि त्या दोघांना जर जोडणारा तो दुवा असेल तर त्याला आपण लिंकिंग वर्ब्स असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय असू शकतं? कर्ता आहे आणि नंतर क्रियापद आहे आणि क्रियापदानंतर येणारे जे शब्द आहेत ते दुसरं एखादं नाऊन असू शकतं किंवा ते एखादं विशेषण असू शकतं. याच्याबद्दल कर्त्याबद्दलची अधिक माहिती सांगणारे शब्द जर पुढे असतील आणि त्यांना जोडणारं जे क्रियापद असेल त्यांना तुम्ही लिंकिंग वर्ब असं म्हणाल. जसं की शी इज ब्युटिफुल, शी इज ब्युटिफुल. आता जर समजा आपण शी इज ब्युटिफुल असं म्हणत असू तर इथे या दोघांना जोडणारं जे क्रियापद आहे ते कुठलं आहे? इज. शी आणि ब्युटिफुल. ब्युटिफुल हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. तर त्यांना जोडणारं आहे. किंवा ही इज अ डॉक्टर. आता हे त्याचा पेशा दाखवते. ही इज अ डॉक्टर. ठीक आहे. मग डॉक्टर हे असताना नाऊन आहे पण इथे हीची कंडिशन किंवा हीची जी स्थिती आहे ते दाखवते. तर असे जे अशी जी क्रियापदं असतात त्यांना तुम्ही लिंकिंग वर्ब असं म्हणाल. लक्षात घ्या की वर्बचा जो टाईप आहे तुम्ही असं पर्टिक्युलरली म्हणू नाही शकत की म्हणजे आता इथे जसं आपण पाहिलं इट जे आहे ते ट्रान्झिटिव्ह आहे की इनट्रान्झिटिव्ह आहे. एकच क्रियापद ते कुठलं कार्य करतं किंवा वाक्यामध्ये ते कुठल्या अर्थाने वापरलं गेलेलं आहे त्याच्यानुसार त्याचा टाईप ठरेल. बिलकुल असं हे करू नका, सेग्रिगेट करू नका किंवा असं विभागणी करून ठेवू नका की एक ठराविक आहे म्हणजे प्ले आहे तर प्ले हे फक्त ट्रान्झिटिव्हमध्ये जाईल किंवा इनट्रान्झिटिव्हमध्ये जाईल.
नो, असं होत नसतं. जी क्रियापदं दिलेली आहेत त्या क्रियापदातून जो अर्थ व्यक्त होईल, ते ज्या पद्धतीचं काम तिथे करत असेल वाक्यामध्ये, ते ज्या पद्धतीने रिप्रेझेंट होत असेल त्याच्यानुसार त्याचा टाईप ठरेल. त्याच्यामुळे तुम्हाला वाक्याचा अर्थ समजणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग वाक्याचा अर्थ समजतानाच तुम्हाला हे टाईप जर माहिती असतील तर ते तुम्हाला थोडंसं इझी जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी 2 अदर टाईप्समध्ये येतात. एक येतं रेग्युलर वर्ब्स आणि इररेग्युलर वर्ब्स. आता रेग्युलर वर्ब्स काय असतात, मी तुम्हाला सुरुवातीलाच हे बोलले की कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलणारे, किंवा मेन वर्बमध्ये आपण पाहिले की क्रिया दर्शवणारे आहेत तरी काळानुसार ज्याची 3 रूपं होतात, प्लस ING फॉर्म पण लागतो. मग एक बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेला आपण काही वर्ब्स लिहितो तर त्या वर्बच्या बाबतीमध्ये त्यांची जी तिन्ही काळातली रूपं असतात फक्त ED प्रत्यय लागतो. काही क्रियापदांना फक्त ED प्रत्यय लागतो. जसं प्ले आहे, भूतकाळामध्ये प्लेड, त्याच्यानंतर पूर्ण भूतकाळामध्ये प्लेड होईल आणि प्लेइंग होईल. पण काही क्रियापदं असतात ज्यांचं भूतकाळामध्ये जाताना वेगळंच काहीतरी रूप होतं, ज्याचा की संबंध नसतो. जसं गो नंतर येतं वेंट, गो नंतर येतं वेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर गॉन येतं, म्हणजे गोवरून वेंट झालं, त्याला ED प्रत्यय लागला नाही. तर जी क्रियापदं अशी असतात, जे वर्ब्स असे असतात ज्यांचं हे होताना म्हणजे काळ बदलताना ज्यांचं जे रूप आहे ते सरळ राहतं. जसं की प्ले, प्लेड, प्लेड हे जसं राहतं. डान्स, डान्स्ड, डान्स्ड. तर यांना तुम्ही रेग्युलर वर्ब म्हणाल. आणि जी एका काळातून दुसऱ्या काळामध्ये जाताना त्यांच्या रूपामध्ये पूर्णपणे बदल होतो किंवा वेगळ्या पद्धतीने ते येतात, जसं की गो, वेंट, गॉन, तर त्यांना तुम्ही इररेग्युलर वर्ब्स असं म्हणाल. मग ही जी आहेत रेग्युलर आणि इररेग्युलर, ही तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. त्याचं रिझन बऱ्याचदा डिरेक्टली प्रश्न पण येतो वन लाइनरमध्ये की याचं जे भूतकाळी रूप आहे ते काय आहे, किंवा सेंटेन्समध्ये सुद्धा हे विचारलं जातं. मग तिथे तुम्हाला वाक्यातून लक्षात घ्यायचं असतं की वाक्यामध्ये पुढे दिलेला जो शब्द आहे, म्हणजे उर्वरित जे वाक्य आहे, समजा करता दिलाय, गाळलेली जागा दिली आणि उरलेलं वाक्य दिले, तर उरलेल्या वाक्याचा सेन्स कुठला आहे. वाक्यामध्ये एस्टरडे दिलं असेल तर अर्थातच तिथं भूतकाळी रूप येईल, कारण काल घडलेली घटना आहे. किंवा वाक्यामध्ये जर टुमारो दिलेलं असेल तर विल सोबत पुढचा पार्ट येईल, म्हणजे जसं की भविष्यकाळी वाक्य येईल. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकताय, प्रत्येक पार्ट शिकताना तुम्हाला टेन्स जर तुमचे परफेक्ट असतील, टेन्स आणि वर्ब हे 2 घटक असे आहेत जे तुमचे परफेक्ट जर असतील तर ऑलमोस्ट अर्ध इंग्लिश तुमचं तिथेच झालेलं असतं. कारण खूप सगळा मोठा खेळ जो आहे तो वर्ब्सवरती आणि टेन्सवरतीच चाललेला असतो इंग्लिश ग्रामरच्या बाबतीमध्ये. त्यामुळे पहिल्यांदा हे जे टॉपिक आहेत ते परफेक्ट करण्यावरती लक्ष द्या. वर्ब शिकताना काळाची तिन्ही म्हणजे क्रियापदाची तिन्ही ह्याच्यातली जी रूपं आहेत, तिन्ही काळातली जी रूपं आहेत ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग ही कशी माहीत होतात, तर काही जी आहेत नॉर्मलवाली ती तर तुम्ही एनी हाऊ ED लावून लक्षात ठेवाल. पण आता जसं राईट आलं, राईटला राईट, रोट, रिटन असं येतं. मग हे सडनली जे चेंज होतं, तर हे ज्यावेळेला तुम्ही यूजमध्ये म्हणजे प्रॅक्टिस करता त्यावेळेला त्या गोष्टी होतात. त्याच्यासाठी पाठांतर करत बसायचं नाही, समजून घ्यायचं, ते वाक्यामध्ये वापरायचं, तर ते तुम्हाला इझी जायला लागतं. मग हे आपण काही टाईप्स पाहिले मेन वर्बचे, जसं की ट्रान्झिटिव्ह. मेन वर्ब म्हणजे काय, तर वाक्यामधला जो कर्त्याची क्रिया दर्शवणारा शब्द आहे किंवा क्रिया दर्शवणारा शब्द आहे, ज्याची तिन्ही काळामध्ये रूपं आपल्याला पाहायला मिळतात, प्लस ज्याला ING फॉर्म सुद्धा लागतो, त्याला तुम्ही मेन वर्ब असं म्हणता. त्याच्यानंतर ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, सकर्मक क्रियापद. कर्त्याने केलेली क्रिया जर कर्मावरती घडत असेल तर त्या क्रियापदाला तुम्ही काय म्हणाल, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणाल. कर्त्याने केलेली क्रिया कर्त्यापाशीच सुरू होते, कर्त्यापाशीच थांबते, तर ते असेल इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद. अदर टाईप्समध्ये आपण काय पाहिलं, फिजिकल ॲक्शन. जर एखादं क्रियापद फिजिकल ॲक्शन दर्शवत असेल तर ते फिजिकल वर्ब येईल. जर एखादे मेंटल ॲक्शन दर्शवत असेल तर ते मेंटल वर्ब येईल. स्टेट ऑफ बिईंग, एखाद्याची असण्याची स्थिती, एखादं स्थिती दर्शक असेल तर त्याला स्टेट ऑफ बिईंग वर्ब म्हणाल. फिनाईट वर्ब म्हणजे काय, जे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं ते फिनाईट झालं. नॉन फिनाईट काय, जे की कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत नाही ते नॉन फिनाईट झालं. लिंकिंग वर्ब काय, तर एखादा म्हणजे कर्ता आहे त्याच्यानंतर त्याच्यासमोर येणारं नाम असेल, विशेषण असेल, क्रियाविशेषण असेल, इतर गोष्टी ज्या आहेत त्यांना जे जोडणारं आहे त्याला लिंकिंग वर्ब असं म्हटलं जाईल. रेग्युलर काय, जे तिन्ही काळामध्ये रूपं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त ED प्रत्यय लागेल किंवा फारसा चेंज होत नाही, ते रेग्युलर झालं. आणि इररेग्युलर काय, तर ज्याचं दुसऱ्या काळामधलं रूप जे आहे ते कम्प्लिटली डिफरंट असतं, त्यांना तुम्ही इररेग्युलर वर्ब्स असं म्हणाल. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो महत्त्वाचा, तो म्हणजे 5 फॉर्म्स ऑफ वर्ब्स. ठीक आहे. आता क्रियापदाचे जे फॉर्म आहेत ते कुठले आहेत, 5 आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, याच्यावरती प्रश्न बनतात. मग पहिल्यांदा येतं इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय,
तर सरळ सरळ आपण एखादं क्रियापद ज्या वेळेला सांगतो तर त्याच्यासमोर आपण टू गो, टू वर्क, टू प्ले, टू राईट, टू टीच या पद्धतीने जी क्रियापद आपण वापरतो हे जे सरळ सरळ रूप असतं त्याला तुम्ही इन्फिनेटिव्ह असं म्हणता. आता हे इन्फिनेटिव्ह वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं आणि वेगवेगळ्या पद्धतीने याची कार्य असतात, त्याच्यामुळे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न बनतात. बेअर इन्फिनेटिव्ह म्हणजे काय? ज्यावेळेला आपण फक्त एखादं क्रियापद घेऊ त्याला तुम्ही बेअर इन्फिनेटिव्ह म्हणाल किंवा त्यालाच तुम्ही सिम्पल प्रेझेंट सुद्धा म्हणाल. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जे आपण वापरतो ते वाले जे क्रियापदाचं रूप आहे त्याला बेअर इन्फिनेटिव्ह असं म्हटलं जातं. मग जसं की गो आहे, वर्क आहे, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की कर्त्याच्या लिंगवचनानुसार जे आहे बदलत असेल, मग गोज येईल, वर्क्स येईल, प्लेज येईल, तर ते बेअर इन्फिनेटिव्हमध्ये गो पण येईल, गोज पण येईल, वर्क पण येईल, वर्क्स पण येईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सिम्पल प्रेझेंटमध्ये जे वापरले जातात ते थोडक्यात तुम्हाला काळानुसार जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर सिम्पल प्रेझेंटमध्ये जे वापरलं जातं ते असतं बेअर इन्फिनेटिव्ह. त्यानंतर पास्ट टेन्स, गोचं झालं वेंट, वर्कचं झालं वर्क, प्लेचं झालं प्लेड, डान्सचं झालं डान्स्ड. ठीक आहे, या पद्धतीने सिंगचं झालं सॅंग, या पद्धतीने सिंग, सॅंग, संग असं असतं ते. त्याच्यानंतर तिसरं ज्यावेळेला आपण क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतो त्याला पी पी असं तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल लिहिलेलं, शॉर्टमध्ये पी पी लिहिलं जातं. म्हणजेच पास्ट पार्टिसिपल, म्हणजेच पूर्ण भूतकाळामध्ये जी रूपं आपण वापरतो ती वाली. ठीक आहे, पास्ट पार्टिसिपल. मग गोचं झालं गॉन, वर्कचं झालं वर्कड. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? तर ज्या वेळेला क्रियापदाला ING फॉर्म लागतो, क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय लागतो, तर त्याला तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल म्हणता. हे पण लक्षात ठेवा. मग गोईंग असेल, वर्किंग असेल, डान्सिंग असेल, टीचिंग असेल, इटिंग असेल, हे जे सगळे येतात ते कुठले येतात? प्रेझेंट पार्टिसिपल येतात, ज्याला की ING फॉर्म असं सुद्धा आपण म्हणतो. मग अगेन आता वर्ब शिकतोय तर इथे खूप ठिकाणी तुम्हाला काळाचा रेफरन्स आला, त्याच्यामुळे काळ जे आहेत, मग 3 महत्त्वाचे काळ, 3 मेन काळ म्हणजे 3 मेन टेन्स जे आहेत ते, आणि त्याचे परत 4 प्रकार जे आहेत ते व्यवस्थितपणे करा. ते एकदा केलं ना की तुमचं इंग्लिशमधलं खूप मोठं काम जे आहे ते इथेच हलकं होतं. आता हे झालं आपण मेन वर्ब्सबद्दल पाहिलं. जर तुम्ही ऑक्झिलरीजबद्दल पाहिलं तर आपण ऑक्झिलरीज आज डिटेलमध्ये घेत नाही आहोत, पण मी तुम्हाला एक आयडिया देते की ऑक्झिलरीज काय असतात. प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडेल ऑक्झिलरीज असे 2 प्रकार पडतात. मग प्रायमरीमध्ये जे आहे ना ते तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल टू बीची रूपं, टू हॅवची रूपं. हे काय असतं तर एम इज आर आहे, वॉज वेअर आहे, हॅव हॅज हॅड आहे. ही जी रूपं आपण वापरतो म्हणजे सेंटेन्सेसमध्ये ज्या वेळेला आपण एम इज आर, वॉज वेअर किंवा हॅव हॅज हॅड वापरतो तर याच्यासोबत जी वाक्य येतात ती जी क्रियापदं आहेत ती प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. आणि बाकीचे जे तुम्ही वापरता ना शाल, शूड, विल, वूड, त्याच्यानंतर हॅव टू आहे, त्याच्यानंतर मस्ट आहे, ऑट टू आहे, असे खूप सगळे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत ज्यांचं की कार्य वेगळं वेगळं असतं. काही जसं की कॅन आणि कुड आहे जे की ॲबिलिटी दर्शवेल, ऑट टू आहे जे की काहीतरी एक म्हणजे ऑब्लिगेशन जे आहे ते दर्शवेल. तर अशा ज्या गोष्टी असतात म्हणजे असे जे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत हा एक वेगळा पार्ट येतो. म्हणजे आपण जरी ते वर्बमध्ये येत असेल तरी त्याला कम्प्लिटली वेगळा चॅप्टर म्हणून कन्सिडर करायला काही हरकत नाही आहे, कारण तो थोडासा वास्ट आहे. खूप सगळे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत जे तुम्हाला अभ्यासावे लागतात, कारण जसं काळ बदलेल तसं पण त्यांचं रूप बदलतं. त्याचबरोबर वाक्याचा अर्थ काय होतो तिथे एखादी गोष्ट जसं की तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की यू शूड डू इट, यू हॅव टू डू इट, यू मस्ट डू इट. म्हणजे कुठे कंपल्शन आहे, कुठे जस्ट सांगितलेलं आहे, सजेशन आहे, त्याच्यानुसार शूड वापरायचं, हॅव टू वापरायचं की मस्ट वापरायचं या गोष्टी ठरतात. मग हे जे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत ते नंतर आपण कधीतरी एखाद्या लेक्चरमध्ये पाहूयात. आत्ता आपला जो पार्ट होता तो होता वर्बचा. आता तुमचा होमवर्क काय असेल तर जे वर्ब्स तुम्हाला मी रेग्युलर आणि इरेग्युलर सांगितले याच्यामधले किमान 20 वर्ब्स रेग्युलरवाले तर तुम्ही अर्थातच पाहाल, रेग्युलरवाले इझिली लक्षात राहतील. इरेग्युलरवाले सुद्धा 20 वर्ब जे आहेत ते लिहून काढायचे त्याच्या 3 रूपांमध्ये. जसं की आता गो, वेंट, गॉन आहे किंवा राईट, रोट, रिटर्न आहे या पद्धतीने. ठीक आहे, जे इरेग्युलर आहेत ज्याचं की दुसरं रूप किंवा सिंग, सॅंग, संग आहे त्याचं दुसरं रूप जे बदलतं असेवाले जे आहेत ना ते लिहून काढायचं. ठीक आहे का? आणि असेवाले लिहून काढा जे की तुम्हाला लक्षात ठेवायला टफ जातात. का लिहायचे? कारण ते थोडेसे ज्यावेळेला क्वेश्चनमध्ये येतात त्यावेळेला ते सडनली आठवत नाही तुम्हाला, आणि याचा फायदा तुम्हाला स्पीकिंगमध्ये पण होतो ज्यावेळेला तुमच्या या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात
की कुठलं वर्ब जे आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये कसं येतं, त्याचं कुठलं रूप येतं आणि ते कुठे वापरलं जातं, त्यावेळेला तुम्हाला ते स्पीकिंगमध्ये सुद्धा खूप हेल्पफुल ठरतं. जसे की बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेला तुम्ही पेपर सोडवत असाल त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की ही नंतर, शी नंतर, इट नंतर डज येईल, डू नाही येणार. पण तरीसुद्धा बऱ्याचदा आपण ही डज नॉट लाईक इट म्हणण्याऐवजी ही डोंट लाईक इट आपण सहज बोलून जातो. पण ज्यांना सवय झाली मग ते ही डझंट लाईक इट हे बरोबर म्हणतात. मग या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी प्रॅक्टिसने तुम्हाला जमतील, त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. मग ज्यावेळेला तुमच्या लगेच सडनली डोक्यात येते की हां ही डझंट लाईक इट, तर ज्यावेळेला प्रश्न येईल त्यावेळेला पण तुम्ही तिथे बरोबर डझंट जे आहे ते शोधून लिहाल. आणि म्हणून मग अशी जी क्रियापदं आहेत इररेग्युलरवाली, ती किमान 20 क्रियापदं जी आहे ती तुम्ही लिहून काढाल. जर एका पेजवरती बसली तर ते जे लिहिलेले आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करू शकता, किंवा तुम्ही इकडे चॅनलच्या कमेंटमध्ये सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरी लिहून पाठवलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे म्हणजे जे तलाठीचे मी चॅलेंजेस देत आहे तो वॉरियर ऑफिसर असा आहे, किंवा दुसरा टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर सुप्रिया, तिथे तुम्हाला बरेचसे मोटिवेशनल थॉट्स जे आहेत ते पाहायला मिळतात. तिथे खूप सगळे इतर लेखक पण आहेत जे त्यांचं लिखाण जे आहे ते शेअर करतात. तर तुम्हाला त्याची गरज असेल तर तुम्ही तो जॉईन करू शकता. अदरवाईज वॉरियर ऑफिसर हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे तर डेली तुम्हाला तलाठीचे स्टडी चॅलेंजेस जे आहेत, टार्गेट्स जे आहेत ते मिळत आहेत. ठीक आहे. पुढचं लेक्चर पण लवकरच घेण्याचा मी प्रयत्न करेन. शक्यतो क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त लेक्चर घेण्याचा मी विचार करत आहे, जे की स्लाईड शोवरती असतील. तर पाहूयात कसं होईल ते. आणि जर तुम्हाला हे हेल्पफुल वाटलं असेल, अर्थात तुम्हाला जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कारण तुम्ही ज्यावेळेला लाईक आणि शेअर कराल त्यावेळेला मला एक आयडिया येईल की हां बाबा समजतं मुलांना, त्यांना गरज आहे, तर पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यात पण इंटरेस्ट असतो. अदरवाईज मग वाटतं की अरे जास्त फायदा नाही होते किंवा जास्त कोणी पाहतच नाही तर मग का घेऊन येऊ, हा एक प्रश्न येतो डोक्यामध्ये. त्यामुळे जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक तर करा, पण शेअरसुद्धा करा. कारण तुम्ही लाईक केल्यानंतर तो सजेशनमध्ये जाईल, शेअर केल्यानंतर जास्त लोक पाहतील आणि मग मला पण वाटेल की हां चला आपण कंटिन्यू करूयात. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल किंवा यापूर्वी व्हिडिओज पाहिलेत पण सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.